गुड इव्हिनिंग. कसे आहात मित्रांनो? तर चला आपलं कसं कसं काम झाले थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आणि मोरचं नियोजन काय असणार आहे ह्याचं, आणि आपलं बिझनेसचं स्ट्रक्चर एक मजली का दोन मजली त्याचं उत्तर तुम्हाला आजच मिळणार आहे. तर कसं होतं आहे, खूप जणांचं म्हणणं आलं ह्या इटमध्ये काम एकदम व्यवस्थित होतं न होतं, तुम्हाला सविस्तर एकदम व्यवस्थित सांगतो. चला, संध्याकाळ झाली मस्तपैकी. काय करते अश्विनी? तर काय नाही, अश्विनी मस्तपैकी वारवशी बाहेर बसली निवांत छानपैकी. काय नाही, तिचं एकदम छान असतं, निवांत असतं, नेहरा असतं, कालवण झाले, फक्त भाकरी राहिल्यात. तर चला, खूप जणांचं म्हणणं असतं आता आपलं आत्ता सध्या 8 फुटापर्यंत काम झालेलं आहे एकदम मस्तपैकी. खालून खिडकीपर्यंत 4 फूट घेतलं आणि खिडकी 4 फूट घेतली. तर आपण आतमध्ये हे काढल्या साईडला आपण 2 खिडक्या ठेवल्यात काय, आणि इथे एक तिसरी का खिडकी ठेवली नाही, तर एक समोर घेतली, कारण की इथं अश्विनीचं ऑफिस येणार आहे. अश्विनीला इकडून कोण आलं आहे काय आलं आहे सगळं व्यवस्थित दिसेल म्हणून इकडं ही खिडकी समोर ठेवली, समोरच्या बाजूला, कारण इथं ऑफिस येणार आहे त्याच्यामुळे तिथे खिडकी केली. आणि ही जागा दिसते, ह्या नळीच्या थोडी आपली 1 फूट जागा आहे. मग आपण इथं संडास बाथरूम बांधणार आहे मित्रांनो. इथं पण एक संडास बाथरूम छानपैकी एक मोठं, ती दोन्ही 2 in 1 करणार आहे आपण. इथं संडास बाथरूम येणार आहे थोडक्यात एकत्र, म्हणजे कसं असं सलग येईल. आणि त्याचं पण आपण आपल्याकडे वीट शिल्लक राहिलेले आहे भरपूर, आणखी 150 वीट आहे. ह्या 150 वीटमध्ये आपलं संडास बाथरूमचं काम होतं आहे एकदम मस्तपैकी छानमध्ये. तर आपण इकडं संडास बाथरूम करणार आहे. आणि अशा तऱ्हेने आता सध्या 8 फुटापर्यंत गेलं. 1 फुटाचं आणखी खिडकीच्या वर 2 थर येणार, 10 फूट उंची घ्यायची आणि 10 फुटावर पार्टिशन करायचं, म्हणजे डबल मजली. खाली आपलं बिझनेसचं सगळ्या मशनी वगैरे हेवी राहणार, आणि वरती आता मध्ये पार्टिशन म्हणजे हे येणार, फॅब्रिकेशनचं स्ट्रक्चर येणार. हे तो टुपा वगैरे आणल्यात, ह्या उभा वगैरे करून मस्तपैकी एका वेग 2 मजली होणार. वरती पत्रा येणार आहे, म्हणजे की जशी कंपनी असते त्या कंपनी टाईपमध्ये आपला पत्रा येणार आहे, म्हणजे डबल मजली. म्हणजे वर 6 फुटाचा पत्रा येणार आहे कडनी गोलेड्यावरती, आणि तिरका सलोप येणार, मध्ये 8 फुटाचा येणार आणि कडेला 6 फूट. ओके. आणि हे खाल्ल्या साईडला आपण व्हेंटिलेशन, हवा वगैरे व्यवस्थित यावं जावं म्हणून आपण इकडं अशा 3 खिडक्या ठेवल्यात. 1 2 3, तिकडं 2, 3 2 5, आणि इकडे एक 6, अशा 6 खिडक्या ठेवल्यात आपण. आता खूप जणांना प्रश्न पडेल की पाठीमागं का खिडकी ठेवली नाही. तर पाठीमागं विषय असा आहे की ह्याच्या पाठीमागं सुद्धा मी जागा ठेवली आहे, ह्या पाईपापर्यंत एक 20 फुटाची जागा आहे. तर कालांतरानं भविष्यामध्ये जर आपली कंपनी मोठी झाली, आपल्याला समजा हे झालं, कंपनी मोठी झाली आणि आपल्याला जर जागा खूप लागत असेल, तर जागा जर लागायला लागली आणि आपल्याला पुन्हा जर बांधायचं म्हणलं तर आपल्याला पुन्हा जागा नाही. म्हणून मी काय केलं, ह्याच्या पाठीमागं ऑलरेडी ह्या झाडापर्यंत ते हे बिझनेसपर्यंत 30 फूट जागा ठेवली आहे. 30 फूट. मग ह्या 30 फुटामध्ये आपण जरी झाड जरी 10 फुटांनी वाढलं तरी 20 फूट कंपनी पाठीमागं वाढवू शकतो. त्यासाठी कंपनीच्या पाठीमागं जागा ठेवली, कंपनीच्या हिकडल्या साईडला एक 30 फूट जागा ठेवली, आपली 20 फूट जागा ठेवली. 10 फुटाचा आपण शेड वाढवू शकतो. म्हणजे फ्युचर प्लॅनिंग, जर आपलं एखादा नवीन बिझनेस करायचा म्हणलं, आयडिया करायची म्हणलं, तर त्यासाठी अशा तऱ्हेने आपण हे केले. आता सध्या हे बांधकाम केले, ह्या बांधकामामधल्या ह्या चिरा वगैरे काय भरलेले नाहीत आणि बाकीच्या अशा भरल्यात, कारण सिमेंट पुरतं न पुरतं आहे म्हणून. ही केमिकलची बॅग असते, तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ही केमिकलची बॅग एवढी कडक असते. हे आता बांधकाम केले ना आज आम्ही, हे आजच केले या एवढं मोठं बांधकाम. ही केमिकल एवढं भारी असतं, तुम्हाला केमिकल सांगायचं म्हणलं ह्या केमिकलचं महत्त्व. हे केमिकल एवढं भारी असतं ना. आपण केमिकल का लावलं, आणि ही जर इटवर इट ठेवली, मध्ये केमिकल ओतलं, इटवर इट ठेवली, एवढं पॅक चिटकतं. जिथं आपण ते केमिकल लावून चिटकावलं आहे तिथं इटच निघत नाही, तोडून काढायला लागेल तरीही निघणार नाही, दुसरीकडं तुटल, पण त्या जागेवरती ही वीट तुटत नाही, कारण की एवढं केमिकल पॅक असतं. आजच हे बांधकाम केले बघा, किती थर दिलेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर हे 11 थराचं बांधकाम खालून वरपर्यंत हो का, 11 थराचं बांधकाम एका दिवसामध्ये हो का. बघा ना तुम्ही, माझ्या डोक्याच्या वर, म्हणजे माझा हात वर जातोय एवढं एका दिवसात बांधकाम केलं आम्ही. म्हणजे एवढं बांधकाम होतं हे विटेमध्ये, आणि परवडतं लागलं. पडत नाही अजिबात, हालत नाही काय नाही, आणि छान पैसे वाचतात. दुसरं काय,
काम पण चांगलं होतं, पैसे वाचतात, कच कमी लागते, सिमेंट कमी लागतं, गौंड्याला मजुरी कमी लागते. त्याच्यामुळं हे बांधकाम परवडतं, कम्फर्टेबल आहे का असं नाही की लय ही होतं, लय हलकं होतंय, ह्याच्यामध्ये गरज पडणं आणि ह्यावच होईल आणि त्यावच होईल, काही होत नाही. केमिकल थोडं जास्त वापरायचं, एक बॅग जास्त वापरायची, आणि ज्यावेळेस प्लास्टर करणार आहे त्यावेळेस शेवीची एक बॅग जास्त वापरायची होतं. आणि हे काल्या साईडला बघता तर हे आपलं घर आहे ना, हे घरसुद्धा त्याच्या इटेमध्ये केलं आणि हे वर स्लॅब टाकला आहे, तरी ह्याला एक सुद्धा चीर पडली नाही ह्या अख्ख्या घराला. छानपैकी अजिबात कुठं सुद्धा चीर पडलेली नाही. हां, एकदम छानपैकी. आणि कशी कशी देवासारखी बसल्यात. का बसलाय असंच बसलाय? ठीक आहे. हो, माझं कपाट आणि बेड कधी करणार? ओय शपथ, काय मलाही नाही पाहिजे. पोरीचा प्रश्न असा असतो, एकच विचारते पण खतरनाक विचारते की माझा बेड. आता लवकरच आपलं थोडं थोडं बिझनेसचं होऊन दे. ओके, लंच झाल्यावर करू. ठीक आहे. नाही नाही नाही, तुझ्या स्वप्नातली रूम बनवायची मला. बा, अशी तशी रूम नाही बनवायची. तू, अरे तुम्ही दोघं एकाच रूम मध्ये राहणार आहे, एकाच बेडवरती राहणार आहे तू. यस. हां, तर ह्यांच्या आधीच वाटण्या चालल्यात, तर असून द्या. तर तू स्वप्नात सुद्धा बघितली नसेल अशी रूम तुझी बनवणार आहे, खूप स्वीट अशी बनवणार आहे, छानपैकी. तुमची रूम छानच होणार, कारण शेवटी करतो हे तुमच्यासाठीच करतो. ओके, गुड. तर असू द्या, पोरी हुशार आहे. तर मधल्या घरातली काय ह्यांनी लाईट लावली नाही का? लावली नाही? बरं, ठीक आहे. अशी छानपैकी रूम दिसते मधल्या घरातली, स्वीट. असू द्या, ह्या गोष्टीवर कसा व्हिडिओ वाटतोय. झाडांना पाणी ओतलंय का? हे अशी झाडं ठेवलेली असतात, पाणी घालायला लागतं मलाच, कारण शेवटी काय करता, मला लागतंय म्हणलं, आहे ना. चला. तुमचं तोंड आहे, तुम्हाला बोलायचंय, आम्हाला ऐकायचंय. लय लय हाय, लय हाय अशी वाटतात ना, गालच वाढावं वाटतं तिचं. मी कवट खायला आणले सकाळनं. बर बर, ठीक आहे. खाल्लंय कवट. का कधी तू? चला मग, काय म्हणते जान? काय नाही, आता भाकरी करायचं, जेवायचं आणि निवांत झोपायचं. आज दमली ती. थंडी वाजते. हा नाही, आज दमली पण आहे. 2 दिवस झालं खूप गौंडी मामाच्या हाताखाली काम केलं, आणि आपलं काम खूप छान असं, आणि लवकरात लवकर असं उंच भरारी घेतली कामाने, एकदम छानपैकी. बघा ना, हां, एकदम छानपैकी झालं. तर असू द्या, कसा व्हिडिओ वाटतोय नक्की सांगा, आणि कमेंट करायला विसरू नका. आणि 1 नंबर छान असं बांधकाम होते, काय टेन्शन नाही, आहे ना. तुम्हाला एखादं काम झालं लय भारी वाटतं काय? हां, म्हणजे ती मी करतोय, त्याला माझं कष्ट लागतंय, मी पळतोय, त्याच्यामुळं कधी व्हायना कोण. कधी गेले तर तिथं बसलं होतं, परत तिथनं आलं, तिथं खुर्ची टाकून बसलं, तिकडच बघत बसले होते. असं म्हणलं काय बघतात नाही. मी कोणतंही काम केल्यानंतर मी त्याच्याकडे वाढवून निहारतो. आता मोर फ्युचरचं प्लॅनिंग काय करायचं, कसं करायचं, आता काय केल्यावर आणखी सुंदर दिसेल, हितनं बघण्यात खूप मजा वाटते, खूप छान दिसतंय. तर आपलं काम झाल्यानंतर आणखी किती सुंदर दिसेल, आणि खूप मोठे 40x26 आहे. माझं ऑफिस हां, करायचं. अरे तुझं ऑफिस खूप छान होणार आहे, काचचं ऑफिस होणार आहे. तुला तुझं सगळं दिसणार. तिच्यात असल्या वर तिला एक चेअर आणली मी बसायला. तिची चेअर आहे, 3000 रुपयाची चेअर आहे तिथं. तिची चेअर सुद्धा आहे आता, आणि आमच्या 4 खुर्च्या सुद्धा आहेत चांगल्या. आहेत की त्याच्यामुळं तिचं ऑलरेडी ऑफिसचं सगळं सामान आहे. ऑफिस बनवायचं मला. हा, एक छानपैकी तसली कपाटं वगैरे आणायची, एक कपाट ठेवायचं, तिच्या सगळ्या हिशोबाच्या वह्या, सगळं डिटेल्स. हा, एक कॉम्प्युटर आणायचं, ती प्रिंट कस्टमरचं जे ही येतात ना ॲड्रेस, ते एक बटन टाकलं की खात 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 ॲड्रेस त्याच्यातनं बाहेर निघणार. सगळं तुला सगळं म्हणजे आत्ताचा व्हिडिओ काढला ह्यांनी, ती म्हणजे सगळं असं जेवढी स्वप्न सांगितलं तेवढी 2 वर्षापर्यंतची सांगितल्यात का? काय गरज आहे एवढं, आता माझ्या मागं काय लोड आहे असा. बारीक बारीक कामाला असतं. फक्त बिझनेस आहे आता. बिझनेस जाऊ का अजून लागतात. मी काय म्हणतो, बरं असं. आपण करायचंय म्हणायचं करायचं नाही, असं नाही. ओके, करायचंय. हो, ठीक आहे. चला, तर खूप मोठा व्हिडिओ होतोय, नंतर पण सांगेन तुम्हाला काय काय करायचं, कसं कसं करायचं. आणि बोललं तरच होतं, नाही तर काहीच होत नाही, आहे ना. हां, बोललं पाहिजे. यस, शुभ बोलायचं कवाही. शुभ बोलणार आहे. शुभ बोललं तरच शुभ होतं, नाहीतर मला त्याचं हे करायचं, मला त्याचं ते करायचं,
मला ह्याचं हे कुटाळ करायचं आहे, असलं कुटाळ केलं तर केव्हा चांगलं होत नाही. आपलं कुटाळ करायचं बंद करायचं, आपलं शुभ बोलायचं, चांगलं बोलायचं आणि कामाचं बोलायचं. फालतू बोलायसाठी आपला जन्म झालेला नाही, फालतू गोष्टीसाठी आपण जन्मलेलो नाही. आपण चांगल्या कामासाठी आणि चांगल्यासाठी मेलं तर एखाद्याने चांगलं नाव काढावं, काय त्यासाठी चांगलं राहा. ठीक आहे. ओके ओके गुड चिमण्या. ओके गुड नाईट. गुड नाईट. बाय. असू द्या. बाय सगळ्यांना.